आता हे बघा हे सगळं भरतो आणि बारीक जे आहे ना तिकडं घरी घेऊन जायचं थोडं थोडं आणि मोठं मोठं एका साईडला जमवतो. तर काकाचं काम इकडचं केलेलं आहे. मी तुमच्यासंग बोलूच तर एवढं केलेलं आहे. तर आता हे बघा माझं काम काय आहे एवढं करतो. अजून सामान आहे बघा आत ठेवायचं आहे घरात. पण म्हणलं आधी बाहेरचं काम करूया, मग आत गेलं ना कसं होतं आहे, आत गेलं म्हणजे कसं होतं आहे, सावलीत गेलं की माणसाला काम करू वाटत नाही उन्हातलं. तर म्हणलं मी आधी काकांना की नाही आल्या आल्या पहिलं आपण लाकडं जमवायचं आणि मगच आत सामान ठेवायला जायचं, सामान ठेवायचं आणि मग निघायचं. तर चला आता काका थोड्याशी बसत्यात. बसा ते पाणी प्या, पाल्यावर बसा, माती लागत नाही. तर चला आता ठेवते आणि करते. हे ऊन तावायला लागले, आज पण पाऊस येणार आहे. तर हे बघा हे पहिली जी पिढी आहे कशी आपलं सायकलीवर जातात लाजतात का. तर ह्या असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आत्ताच्या मुलांनी घ्यायसारखं आहे. बघा ते काका आहेत तर कसं गेल्यात बघितलं ना तुम्ही. आता कसं गेल्यात बघा सायकलीवर गेल्यात. ते बघा सायकल दिसतच असेल तुम्हाला. हे बघा ट्रॅक्टर आला आणि ते सायकलीवर गेले, दिसले असेल सायकल तुम्हाला. तर गाय तिकडं एका साईडला जळण लावून ठेवलं आहे. म्हणजे आता चुरा आहे का नाही इथे एका साईडला झाडाखाली ठेवतो. म्हणजे कसं होतं आहे गाडीला जागा होत्या मोकळी सावली लावायला. आणि ही स्वच्छ खास ह्याच्यासाठी ठेवलं होतं, पाऊस आला चिखलात जाता येत नाही, लाईट लावायला लाईट बंद करायला, तेवढ्यासाठी ही रस्ता केलेला. गाडी पण होतं आणि ते लाईटचं पण काम होतं आहे, त्यामुळं हे स्वच्छ करून घेते आता. चला आणि काकांना जरा सांगा तुम्हाला आवडतं आहे काका आणि काकू व्हिडिओ त्यासाठी. पण काका काय करतात थांबा मला सावली पण चेहऱ्यावर नाही. काका काय म्हणतात, व्हिडिओ नको करायला पहिलं स्वयंपाक कर, व्हिडिओ नको करायला पहिलं ही कर, व्हिडिओ नको करायला पहिलं ती कर, असं मला कामच लावत असतात. आणि मी काय कामाशिवाय राहत नाही, तुम्हाला माहीतच आहे. काकाने लावून मी करावं असं काय नाही. मला माझे कामं मी आज काय करायचं, उद्या काय करायचं, परवा काय करायचं, ही सगळी माझ्या योजून ठेवलेले असतात कामं. आणि ती कामं माझी सूर लावून मी करतच असते आणि दिवस पुढं ढकलतच असते कामात. काम करत राहायचं, एन्जॉय करायचं कामात, हसत खेळत गाणी लावायचं आणि छान छान मोटिवेशन व्हिडिओ बघायचं आणि छान छान माझ्या डोक्यातले विचार तुम्हाला सांगायचे. आणि माझी विनंती आहे की बघत जावा व्लॉग आणि तुमच्या मुलांना पण दाखवत जावा. जे तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या. आणि तुम्हाला मुलांना भीती वाटत्या कसं बोलो, मुलं कावत्याले, मुलं ओरडतात, मुलं मुलं उद्धट बोलतात, मुलं ठिसबीस करतात, मग आपली भांडणं लागतात, असा आपण विचार करतो. आपण मुलांना बोलत नाही, पण मुलांना बोलायचं. मुलं आपण आईवडील आहे, ते आपले आईवडील नाहीत. त्यामुळं मुलांना बोलायचं आपल्याला हक्क आहे आणि आपल्याला त्यांचं जीवन सुधारायसाठी बोलतो आहे आपण, ना की दुसरी नाही बोलणार. ते आपल्या मुलांना की असं म्हणणार नाही की बाबा तू हिंडू नको, बाबा तू चैनी करू नको. म्हणजे चांगल्या गोष्टी नाही दुसरी सांगणार, नाही दुसरी वाईटच सांगणार. अशी असतात, भरपूर असतात दुनियात चांगले लोक पण, की एकमेकाला चांगलं सांगतात आणि चांगलं सांगूनच दुनियातनं जातात. असे असतात लोक, वाईटच सगळे असतात असं काही नाही आहे. पण आईवडिलांचं कर्तव्य आहे तर करायचं लागतं आपल्याला. आणि आईवडील म्हणून आपण नाही जर केलं मग ते किडा आणि मुंगीत किड्यामध्ये आणि आपल्यात काय फरक. जसं किड्यानं पैदा केले मुलं तसं आपण नाही करू शकत ना. नुसतं मुलं पैदा करायचं, मुलांना न घडवता आपण दुनिया सोडून जायचं, हे तर आपल्या म्हणजे विचारातच माझ्या तर बसत नाही. तर मला असं वाटतं की आपण मुलांना जेवढं म्हणजे आपण पालन पोषण करायच्या आधी जसं आपण पैदा करतो ना, आता पैदा केला जन्म देतो मुलांना, जन्म दिलं म्हणजे आईवडिलांचं कर्तव्य संपलं असं नाही आहे. जन्म दिल्यानंतरच खरी सुरुवात असते. काय तर त्यांना जे संस्कार घडवायचं, त्यांना चुकलं वाकलं बोलायचं, त्यांना चुकीतनं चांगल्या गोष्टीपर्यंत कसं आणायचं, कसं त्यांना त्यांच्या चांगल्या वळणाचा सूर लावायचा, हे आईवडिलांचंच काम असते आणि करायला लागतं आहे. तर तुम्हाला जर बोलू वाटत नसलं तर माझे व्लॉग दाखवत जावा त्यांना. आणि मुलांनो मुलींनो आईवडिलांचं ऐकत जावा. सगळ्या गोष्टी कसं असतं, दुनिया सुख देणार नाही. आपलं घर झोपडे असू द्या, आपण कुठं जर गेलो, वारं वादळ आलं, काही अडचणी आल्या, तर आपण पहिलं कुठं जातो आपण, आणि पहिलं कुठं जायची आपण वाट बघतो, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण घरीच जाऊ ना पहिलं. आपल्याला घराचीच आठवण येणार, आपल्या घरातल्या माणसाचीच आठवण येणार. आपण अडचणीत पडल्यावर
चांगलं असल्यावर आपल्याला आपल्या घराचं आठवण येत नाही. म्हणजे ज्या मुलांना बाहेरचं फिरायची आवड असते त्या मुलांना, बाहेरचं ऐकायची सवय असते त्या मुलांना मी सांगते. ज्यांना चांगलं माहीत आहे ती काही तशी करत नाही आणि आईवडिलांना त्रास देत नाहीत मुलं. तशी शहाणी पण भरपूर असतात मुलं मुली भरपूर असतात. एक एक जागेला तर आईवडील आजारी आहे, ते भाऊ बहीण छोटे आहेत, तर तिथं पण काम करून सगळं घर चालवणाऱ्या मुली आहेत, त्या मुलं आहे ते आपल्याला स्वतःला मागं ढकलतात पण आपल्या घरातलं सगळं बघतात. अशी पण मुली आहेत. पण जे मुलांना बाहेर हिंडू वाटतं, मुलींना बाहेर हिंडू वाटतं, तर त्या मुलींना पण वारं वादळ आलं, अडचणी आल्या, पाऊस आला, तुफान आलं, काही अडचणी होत्या, मग तिथनं आपल्याला पहिल्या सुरुवातीला कुठं जावं वाटतं? आपल्या घरीच जावं वाटतं ना, आणि आपल्या आईवडिलांकडेच जावं वाटतं. तर मग चांगल्या गोष्टी ऐकायला काय हरकत आहे, आणि चांगल्या गोष्टीतनं चांगलं शिकायला काय होतं आहे, तर ते केलं पाहिजे आणि करा. तर सकाळचं कामं होऊन जातात ना, म्हणून काकाला म्हटलं आज धुणं भांडी सगळं राहू द्या, आणि चहा नाश्ता केला आणि म्हटलं 12 12:30 1पर्यंत आवरून येऊया, म्हणजे ऊन तावतं आहे आणि मग उन्हात काय करू वाटत नाही. तर आल्यासारखं काम पण झालं आणि तुमच्या संग 2 गोष्टी बोलली पण मी, आणि काकान मी आलो, सगळं आवरलं काम इथलं सगळं, आणि आता निघतो घरी जाऊन, आणि घरातली कामं आहेत बाकी सगळी गेल्यात गावाला. तर धुणं भांडी करायचं ना, जरा आराम करून उठल्यावर करणार आहे मी तर आता, कारण की ऊन एवढं झालं ना, थकल्यासारखं झालं आहे. लाकडं भरपूर होती आणि ते पसारा लय दिसत होता. मग म्हटलं चला आता आज आवरूनच घेऊया, कारण की गहू नीट हे सगळं झालं, आणि शेतातलं गहू निघालं असणं ना, 1 महिना असा गेला वाळवण्यात, करण्यात, पापड, शेवाळ्या, लोणचं, चटणी, आणि का आपलं बाकीची जी काही वाळवायचं असतात ना घरातली कामं, तरी अजून मसाला राहिलायच, जिरेपूड, धनेपूड, हे असं सगळं, चिली फ्लेक्स, हे असं पावसाळ्यासाठी का नाही. पावसाळ्यात एखाद दिवशी बाजारात नाही गेलं तर आपल्याला हिरवी मिरची नसली तर लाल मिरचीची जी मोठी मोठी पूड करून ठेवलेली असते ना, चिली फ्लेक्स, म्हणजे थोडं मोठं मोठं कुटून ठेवलेलं असतं मीठ घालून, तर ते कामाला येतं. मग असं उन्हाळ्याचं सुट्टीचं मी महिनाभर काय ना काय वाळवायचं करायचं, पावसाळ्याचं जुळणी करून ठेवत असत्या. तर ती पण झाली आणि आज ही पण काम झालं. तर चला जाऊया आता, चला.